चला कैलास सर अधिकचा वेळ आपण खर्च करता. स्ट्रायकर एंड वरती बॅटर उदय समय. डावकर आता फलंदाज गोलंदाजी ट्रॅक वरती दर्शन माळी. सॉक्स षटका आणि दुसरा कोणता संघ आहे जो मेगा फायनल मध्ये दाखल होईल? इथे पहिला बॉल सोडून दिलाय. चेंडू पडल्यानंतर ऑफस्टिकच्या बाहेर ट्रॅव्हल करतोय आणि इथे पहिलाच बॉल वाईड आला. धन्यवाद दर्शन. सेमीफायनल दुसरी मैदानाच्या आतमध्ये आपल्याला पाहायला मिळते. एका बाजूला बोरगाव आहे मनुस्फोट आणि दुसऱ्या बाजूला शिवळे संघ इन ॲक्शन मध्ये आपल्याला पाहायला मिळेल. सलामीची जोडी मैदानामध्ये उदय आणि विकी जो मात्र आपल्याला पाहायला मिळतो. इथे टाकलेला हा चेंडू लाईन लेन पाहावी लागेल. पंचांचा अवंतरचा इशारा व्हाईट बॉल आणि संघाची धावसंख्या धावपलकावर आपल्याला पाहायला मिळेल ती 2 धावा आहेत. एक चेंडूंचा खेळ झाला आहे मैदानाच्या आतमध्ये. शिवळे विपक्ष बोरगाव हा सामना आपल्याला पाहायला मिळेल. दर्शन इथे टाकलेला हा चेंडू भन्नाट वेगाने. फायनल बोरगाव खेळणार की फायनल शिवळे खेळणार याची प्रतीक्षा सर्वांना लागली आहे. कारण एका बाजूला टीम जय हनुमान वेळूक फायनल मध्ये दाखल झाला. गोलंदाज तयार आहे. दर्शनचा बॉल वेगाने टाकलाय. कैलास बाबरेचे यष्टीरक्षण दर्जेदार आहे आणि आता उदयला परतावं लागतंय. रन आउटच्या स्वरूपामध्ये फलंदाज बाद. कारण विकेला माहिती आहे 3 षटकांचा सामना. इथे 2 ते 3 चेंडू निर्धाव गेले तर मॅच मध्ये आपण बॅकफुटवर जाऊ. इथे उदयला त्याने रनआउट केला. फलंदाज बाद. पवार आणि असलम यांच्याकडून 1000 रुपयाचं पारितोषिक आहे. त्याचबरोबर मदनदादा ठाकरे यांच्याकडून देखील प्रत्येक षटकारासाठी 500 रुपयाचं पारितोषिक विकीला. तो गोलंदाजी मार्कवर आता दर्शन सध्याच्या घडीला आपण पाहतोय. महत्वाची मॅच आहे सेमी फायनल 2. एक दर्जेदार आयोजन मोर्या प्रतिष्ठानचं. दर्शन तयार आहे. समोर विकी पवार. इथे टाकलेला हा चेंडू सुंदर असा फटका विकीच्या बॅट मधून आपल्याला पाहायला मिळेल. एक सिंगल आली. सध्याच्या घडीला स्ट्रायकर एंडवर आलाय. पॉवर प्लेचा किंग म्हणून ज्याची ओळख आहे तो सोहेल मैदानामध्ये आपल्याला पाहायला मिळतोय. धापलकावर धावसंख्या 3. षटक क्रमांक पहिलं 4 चेंडूंचा खेळ झालाय. 3 षटकांची सेमीफायनल. महत्वाचा सामना सेमीफायनल 2 मैदानामध्ये रंगत असताना आपल्याला पाहायला मिळते. दर्शन इथे बिगट तिथे क्षेत्ररक्षक. झेल झाला. हरी बाबरेने टिपलाय चांगला झेल आणि सोहेलचा संपेल खेळ. फलंदाज बाद. खेळ बाद होताना पाहायला मिळतील. धापलकावर 2-3 टीम शिवळेश्वर शिवळे. ही सेकंड सेमीफायनल आपण मैदानामध्ये पाहतोय. पहिली सेमीफायनल पाहिली एकतर्फी झाली. तिथे जर्मन वेळूक संघाने विजय प्रस्थापित केला आणि आता हा दुसरा सेमीफायनलचा सामना आपण पाहतोय. न्यू बॅटर मैदानामध्ये जो संघाला नेहमीच देतो धीर त्याचं नाव सुधीर. सुधीर ही सामना मैदानाच्या आतमध्ये दाखल. 3 धावा 2 फलंदाज बाद आहेत. मैदानामध्ये आपण कैलास बाबरेला पाहतोय. रवी अप्पाला पाहतोय.
सागर मनोज वारगडे यांच्याकडून विकेट हॅट्रिक साठी पारितोषिक 1000 रुपयाचं. दर्शनला पाहतो आपण गोलंदाजी करत असताना एक जबरदस्त गोलंदाजी. 5 चेंडूमध्ये फक्त 3 धावा आणि 2 महत्वाच्या विकेट त्याने मिळवल्यात. स्ट्रायकर एंडवर सुधीर, गोलंदाज दर्शन. गोलंदाजी ट्रॅकवर तयार आहेत. मोहनने टॉस जिंकला, क्षेत्ररक्षण करण्याचा निर्णय घेतला आणि आतापर्यंत चांगलीच गोलंदाजी राहिली आहे टीम बोरगावची. इथे टाकलेला हा चेंडू बॅक टू बॉलर, हा फटका सजवलाय चेंडू डॉट आहे. षटक क्रमांक पहिला कंप्लीट. 2-3 संधी देवा डीजे घाऱ्याला. खेळ पाहण्यासाठी व्यासपीठावर दिलीपदादा पवार उपस्थित आहेत. आज पवार की पॉवर पाहायला मिळेल का ते पाहायला मिळणार आहे आपल्याला. दुसऱ्या बाजूला सोहेलने निराश केलं ते मैदानामध्ये. संघाच्या धावसंख्या धावफलकावर 3, फलंदाज बाद झाले 2 आणि दुसऱ्या षटकामध्ये ओमकार आलेत आता गोलंदाजी मार्ग. दर्शन आपण दौलत भाऊ यांच्या संपर्क साधा. दर्शन 2-3 षटक क्रमांक मैदानामध्ये मार्ग होताना पाहायला मिळेल ते दुसरं. ओमकारला पाहतोय समोर विकी पवार. पवार की पावर आज दाखवावी लागेल मैदानामध्ये या खेळाडूला. दुसऱ्या बाजूला सुधीर, ओमकार तयार. पहिलाच बॉल वेगाने टाकलाय आणि वेगावर स्वार झालाय तो ओमकार. चेंडू डॉट आलाय. खूप मोठा सपोर्ट स्टाफ आपल्याला बोरगावचा पाहायला मिळतोय आणि दुसऱ्या बाजूला शिवळेचाही पाहायला मिळतोय. परंतु आतापर्यंत शिवळेकर शांत आहेत आणि बोरगावकर आनंदित आहे. ओमकार इथे अजून एक वेगाने चेंडू टाकलाय. पंचांचा इशारा इथे व्हाईट बॉल. संघाची धावसंख्या धावफलकावर आपण पाहताय सध्याच्या घडीला ती 4. 2 फलंदाज बाद होताना आपल्याला पाहायला मिळतात. गोलंदाज तयार. ओमकार इथे बिगेट. ब्रँड ऑफ शिवळेच्या बॅट मधून मोठा फटका आहे पण तिथे क्षेत्ररक्षक आहेत. विकेट आली, फलंदाज बाद. आमचे परम मित्र मनोजदादा भालके, त्याचबरोबर आमचे अजून एक मित्र खास करून बिरवाडीचा ढाण्यावाग मनोजदादा पथारे आणि त्याचबरोबर मिस्टर परफेक्ट राहुल सोमने या क्रीडा स्पर्धेचा आनंद घेतात. त्यांचंही सहर्ष स्वागत आहे. इथे टाकलेला हा चेंडू बाळामतेच्या बॅटमधून फटका सुंदर आहे. तिथे एक सिंगल आपल्याला येताना पाहायला मिळते. घडे यांच्याकडून एक पारितोषिक आलंय. कोणताही गोलंदाज शिंदे पाड्याचा जर विकेट हॅट्रिक घेत असेल तर 1001 रुपयाचं पारितोषिक आहे. आमच्यापर्यंत खूप चांगली माहिती पुरवताय स्नेहल वारगडे. 1111चं पारितोषिक आहे म्हणजे 1111 गोलंदाज तयार. बिगेट मैदानाच्या आतमध्ये आलाय सुधीर आणि त्याने दिलाय संघाला धीर. चेंडू सीमा पार, फरार. 4 रन.
पहिल्या षटकामध्ये आपल्याला संघ पाहायला मिळाला. इथे बिगिट करण्याचा प्रयत्न जो मात्र पाहायला मिळेल तिथे क्षेत्ररक्षक आपल्याला पाहायला मिळतात. नाही, यांच्याकडून एक पारितोषिक येताना पाहायला मिळतं. ते पारितोषिक असे बाळामतेंनी लगातार 3 षटकार खेळले तर बाळामतेंसाठी 3000 चौघांच्या वतीनं आणि बाळामतेच्या प्रत्येक षटकारासाठी 500 रुपयाचं पारितोषिक आहे. 2 षटकांचा खेळ समाप्त. 3 बाद 9 धावा धावफलकावर आपल्याला पाहायला मिळतात. पारितोषिक एकदाच पुकारलं जाईल ही सर्वात महत्वाची सूचना. 3 बाद 9 गोलंदाज तयार. हिमांशू पहिलाच बॉल बाळामतेंसाठी फटका सुंदर आहे आणि चेंडू सीमा पार आहे. लेजंड ऑफ मुरबाड टेनिस क्रिकेट बाळामतेच्या बॅटमधून 4 आहे चौका. पिटावर यायचंय राहुल सोमने मॅन फ्रॉम बेलपाडा, मनोजदादा भालके आणि बिरवाडीचा ढाणेबाग यांना विनंती आपण व्यासपीठावर यायचं लगेचच. मनोजदादा पथारे या व्यासपीठावर आपलं सहर्ष स्वागत आहे. राहुल तो रुमाल सोडा आता. गोलंदाज तयार आहे. 3 बाद 13 गोलंदाज तयार. गोलंदाज सागर कापडी यांच्यासाठी पारितोषिक आलेलं आहे. मनोजदादा भालके त्याचबरोबर राहुल आणि दुसऱ्या बाजूला आमचे मनोज भाई यांच्या वतीनं 500 रुपयाचं प्राइज आहे. इथे चेंडू डॉट आहे. चेंडू निर्धाव. सागर सर, सागर कापडी सर तुमच्यासाठी 500 रुपयाचं पारितोषिक आहे. मनोजदादा भालके, राहुल सोमने आणि बिरवाडीचा ढाण्या वाघ सिक्सर किंग मनोजदादा यांच्या वतीनं 500चं पारितोषिक आहे. 3 बाद 13 शेवटचे 4 चेंडू शिल्लक आहे. हिमांशू समोर बाळामते अजून एक चेंडू डॉट. शेवटचे 3 चेंडू शिल्लक आहेत. अडचणींचा सामना करत असताना संघ आपल्याला पाहायला मिळतोय मैदानाच्या आतमध्ये टीम शिवळे. पहिल्या मॅच मध्ये कमी भासले नाही तेजसची, पण या मॅच मध्ये कमी भासते. आप्पा आलेत बॉलवर. रवी आप्पा एक धाव आली. संघाची धावसंख्या धावफलकावर 14. 3 बाद 14 शेवटचे 2 चेंडू. गोलंदाज तयार आहेत. गोलंदाजी मार्कवर हिमांशू, सुधीर तिथे क्षेत्ररक्षक निलेश बाबरे टेकन व्हेरी गुड कॅच. 1 मोर विकेट डाऊन. शिवळेला अजून एक धक्का. चार बाद 14 आणि बॉल शेवटचा एक शिल्लक आहे. प्रदीप आलेत आता मैदानामध्ये. प्रदीप शिरोशे आणि हाही चेंडू इथे डॉट आहे. 15 धावांचं टार्गेट आहे. टीम मनुस्पोर्ट बोरगावच्या समोर. संधी देव्या डीजे घाऱ्याला विकेट आली का सर शेवटच्या बॉलवर?
आपण व्यासपीठावर करतोय. मिस्टर परफेक्ट बेलपाडा एक्सप्रेस राहुल सोमने सर यांचा विशेष सन्मान जो मात्र केला जातो. धन्यवाद राहुल, आपण या स्पर्धेसाठी अमूल्य वेळ तुमचा दिला त्याबद्दल हा विशेष सन्मान. तदनंतर आमचे बिरवाडीचा ढाण्या वाघ यांचा विशेष सन्मान आपण करतोय. मनोज आता यायचं आपण, त्यांचा विशेष सन्मान. तदनंतर विशेष सन्मान आपण दिलीप दादा पवार, जे विकी पवार यांचे पिताश्री आहेत आणि नेहमीच क्रिकेटसाठी खूप मोठा पाठिंबा त्यांचा आपल्याला पाहायला मिळतो. त्यांचा विशेष सन्मान आपण व्यासपीठावर करणार आहोत. दिलीप दादा पवार यांचा विशेष सन्मान जो मात्र व्यासपीठावर केला जातो. विशेष सन्मान व्यासपीठावर केला जातोय. तदनंतर आमचे सर्वात खास व्यक्तिमत्व डॉक्टर विवेक कराळे यांचा विशेष सन्मान आपण व्यासपीठावर करतोय. वेलकम डॉक्टर. डॉक्टर यांचा विशेष सन्मान जगू सर यांच्या वतीने केला जातोय. सर्वांचं मनापासून आभार. आपण या A1 जोडी मिनी डॉक्टर कुठे आहेत? नाही का सर? आज मिनी डॉक्टरला मला वाटतं सुट्टीच मिळाली नाही. एक डॉक्टरांचा विशेष सन्मान आणि जाऊया मैदानाच्या आत, जिथे ऑन स्क्रीन आपण पाहू शकता सध्याच्या घडीला आमची सर्व A1 जोडी जी मात्र पाहायला मिळते त्यामध्ये मनोजदादा भालके, त्याचबरोबर आपल्याला पाहायला मिळतात राहुल सोमने, मनोज पथारे. पहिल्याच बॉलवर विकेट आली. बाहुबली ऑफ मुरबाड टेनिस क्रिकेट जितू चव्हाण यांना विनंती आहे आपण यायचं व्यासपीठावर. आपलाही एक विशेष सन्मान आमच्या आयोजक कमिटीच्या वतीने केला जातोय. जितू सर, जितू सर आपण यायचं व्यासपीठावर लगेच लगेच लगेच. नाही जितू सर, हा 25 रुपये दिले जातील पण या. जितू सर यांचा विशेष सन्मान आमच्या आयोजक कमिटीच्या वतीनं. आणि जगू सर सर्वात महत्वाचं पहिले खांडपेला गेले असतील, कारण दुपारी मस्त नियोजन होतं आणि आता या स्पर्धेच्या निमित्तानं उपस्थित होतात. आमचे जितू चव्हाण यांचा विशेष सन्मान जगू सर यांच्या शुभास्ते केला जातोय. बाहुबली ऑफ मुरबाड टेनिस क्रिकेट जितू चव्हाण यांचा विशेष सन्मान जो मात्र केला जात आहे. वेलकम सर, तुमचं सहर्ष स्वागत आहे. मला वाटतं ज्या ज्या वेळेस खाटेकरमध्ये क्रीडा स्पर्धा होती राहुल, त्या वेळेस मॅन ऑफ द सिरीज जितूलाच होती, पण बॅड लकली यावर्षी जितू नाही आहे स्पर्धेत. त्यांचा विशेष सन्मान आपण करतोय. फटका दमदार. वन मोर विकेट डाऊन, वन मोर विकेट डाऊन. मॅचला रंगत 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 वाढली आहे. ओमकार बॅक टू द पॅव्हिलियन. फलंदाज बाद. राहुल सर, राहुल सोमने, तुम्ही अनेक व्यावसायिक क्रिकेट खेळला असाल, पण सर्वाधिक मागणी या मुरबाड तालुक्यामध्ये ज्या खेळाडूला आहे ना, ॲज अ कोच म्हणून, ॲज अ कॅप्टन म्हणून त्यांचा विशेष सन्मान आणि ॲज अ अंपायर म्हणून त्याचा विशेष सन्मान आपण करणार आहोत. आमचे दिनेश कापडी सर यांचा विशेष सन्मान आपण व्यासपीठावर करतोय. मी जगू सर यांना विनंती करतो. मोरे प्रतिष्ठानसाठी महत्त्वाचं योगदान नेहमीच या व्यक्ती महत्त्वाचं राहतं. त्यांचा विशेष सन्मान. आपल्याला पाहायला मिळतो तिथे रनआउटची संधी होती, एक सिंगल आली. आणि सर्वात महत्त्वाचं काय, राहुल सोमने सर आमची टेनक्रिकची बदलापूरला जात असताना मला वाटतं डॅम, मागच्या वर्षी डॅमवर पेट्रोल त्यांचं संपलं होतं. ते पेट्रोल त्यांनी तुम्ही दिलं होतं, त्यांच्या लक्षात आहे अजून. त्यांनी मला सांगितलं राहुलचं एकदा नाव घ्या. भाऊ शिरोशे आणि त्यांचे सहकारी या स्पर्धेच्या निमित्तानं उपस्थित होतात. भाऊंचा विशेष सन्मान आपण लगेचच करू. जगू सर, भाऊ सर तुमचा विशेष सन्मान आमच्या आयोजक कमिटीच्या वतीने केला जातो. गोलंदाज फुलटॉस, तिथे क्षेत्ररक्षक आणि इथे कॅच ड्रॉप आहे, परंतु जबरदस्त क्षेत्ररक्षण आपल्याला पाहायला मिळतं.
रंगत आली मॅच मध्ये. संदीप सर 1 धाव आहे, 2 फलंदाज बाद आहे, 15च टार्गेट आहे, 3 षटकांचा सामना आहे. रंगत दर्शन सर रंगत आली मॅचला. तुम्ही आल्यामुळे रंगत आली. तुमच्यासाठी स्पेशली प्राइज आहे, ते नंतर आपण अनाउन्स करू. इथे टाकलेला हा चेंडू उदयचा यष्टीरक्षकाचा वेध घेतोय. चेंडू डॉट आहे, चेंडू निर्धाव. नडई शिरोशेपाडाचे विद्यमान उपसरपंच जगदीशदादा शिरोशे यांचे विशेष सन्मान आपण व्यासपीठावर करतोय. जगदीशजी भाग्यवंत यांच्या शुभास्या शुभ सन्मान. चेंडू डॉट आला. मॅचला रंगत वाढली मित्रांनो. उदयची गोलंदाजी आवडली असेल तर एकदा जोरदार टाळ्या आपण वाजू. 2 विकेट 1च धाव. शेवटचे चेंडू 12 आणि 12 चेंडूंमध्ये धावा बनवायच्या त्या. रोहित अजूनही विजयासाठी 14. डीजे क्रिक लाईव्ह ही युट्यूब वाहिनी आपण पाहतोय. सध्याच्या घडीला 3 ते 4 जागी कव्हर करताना आपल्याला पाहायला मिळते. आमचे मित्र जिवलग मित्र काशीनाथ असेल, आमच्या असेल, तदनंतर दीपक असेल, यांचे परम मित्र सध्याच्या घडीला या स्पर्धेचा आनंद घेतात. अभिषेक कामत 10 क्रिक लाईव्हचे जबरदस्त कॅमेरामन, जबरदस्त ऑपरेटर, ऑलराऊंडर, ते या स्पर्धेचा आनंद घेतात. त्यांचंही सहर्ष स्वागत. 12 चेंडू आणि 14 धावा. जिवलग मित्र राकेश पवार आणि त्याचबरोबर मदनदादा ठाकरे आणि असलमबाई यांच्याकडून पारितोषिक आलंय. इथे जर शिवळे संघ जिंकला तर त्या संघासाठी 5,000 रुपयाचं कॅश प्राइज आहे तिघांच्या वतीनं. 12 चेंडू आणि 14 धावा. विकी पवार आलेत आता गोलंदाजी ट्रॅकवर. समोर मोहन. गोलंदाज तयार. 12 चेंडू 14. पहिला चेंडू. आक्रमण आक्रमण. चेंडू सीमा पार. मोहनच्या पाठमधून हाहाकार. चौका. अकरा बॉलाने 10चं समीकरण. इथे टाकलेला हा चेंडू डॉट आहे, चेंडू निर्धाव. विकीचं हे षटक अतिशय महत्वाचं राहील. शिवळे संघ या मॅच मध्ये या स्पर्धेमध्ये राहतो की नाही त्यासाठी विकीचं षटक आहे. पहिल्याच बॉलवर चौकार आला, दुसरा चेंडू डॉट आला. 10 बॉल 10चं समीकरण. मॅच जिंकणार कोण? मदनदादा ठाकरे यांच्याकडून शिवळे संघ जिंकत असेल तर शिवळे संघासाठी 2100 रुपयाचं प्राइज आहे. इथे जिंकतो का शिवळे ते पाहायचं. 10 बॉल 10. इथे टाकलेला हा चेंडू हळवार पद्धतीने खेळलाय. तिथे क्षेत्ररक्षक येतील. एक सिंगल आली. संघात धावसंख्या धावफलकावर वाढते. संदीप 6 धावा. 9 चेंडू आणि 9चं समीकरण आहे. मैदानाच्या आतमध्ये कैलास बाबरे खेळतोय आणि त्यांचे मित्र राहुल सोमणे यांच्याकडून एक पारितोषिक आपल्याला पाहायला मिळतं. इथे कैलास बाबरेने लगातार 2 षटकार खेळले तर त्यांच्यासाठी 1000चं पारितोषिक. गोलंदाज तयार. 9 चेंडू 9 धावांचं समीकरण. मॅच रंगात आली. सेमीफायनल 2 आहे. फायनल कोण खेळणार ते पाहायचं. विकी रिवर्स परफेक्ट मिडल ऑफ द बॅट आणि चेंडू सीमा पार. कैलास बाबरेच्या बॅट मधून चपरा. 4. मान्याचं संगीत पाहायला मिळत आहे. चौकार आला. संघात धावसंख्या धावफलकावर आपल्याला पाहायला मिळेल 10. शेवटचे 8 चेंडू 5 धावांची आवश्यकता. ते बॅटची एज बाळामते बॉलवर आले तिथे. ओहो चुकीच्या एंडला थ्रो. 1 धाव आली. दुसऱ्या धावेचा प्रयत्न तिथेही चुकी. 2 धावा.
याही बॉलवर येतील शेवटच्या तासात चेंडू आणि मनुस्फोट बोरगावला जिंकण्यासाठी 3 धावा. थोडे ते अस्वस्थ आहेत पण मनामधून गुदगुल्या होत असतील. आलोय आलोय जवळ जवळ आलोय. अलिबाग ट्रिप नाही, अलिबाग नाही ते गोव्याला नेतील, त्यांचा नाद नाही करायचा. मिनी डॉक्टर कुठे येतात. शेवटचे चेंडू शिल्लक आहेत 7, बनवायच्या 3 धावा. ऑनस्क्रीन आपण पाहू शकता व्यासपीठ आमचा, जिथे मान्यवरांची मांदियाळी दिनेश कापडी गॉगल आहे चेहऱ्यावर. रिवर्स रिवर्स आणि टीम मनुस्फोट बोरगाव फायनल मध्ये दाखल. डीजे घार्या